नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तुमच्यासाठी ही टेस्ट क्रमांक 8 घेऊन आलेलो आहोत. 40 प्रश्नांचा सराव सेट. आपण जो ही सायकल आतापर्यंत सिरीज जी कंटिन्यूअस करत आलेलो आहोत त्यातला 8व्या क्रमांकाची टेस्ट आहे. तर हे उत्तर येणं सुरू झालेले आहे. तर आता आपण इकडे काही न बोलता लगेच आपल्या प्रश्न उत्तरांकडे वळूया. पहिला प्रश्न आहे, आधुनिक आवर्त सारणीत निष्क्रिय वायूंना रिकामी जागा या गणात स्थान दिलेले आहे. तर येस, ऍब्सोल्युटली करेक्ट उत्तर दिलंय तुम्ही. 18व्या गणामध्ये याला स्थान दिलेलं आहे. त्यांनाच हा राजवायूचा गण सुद्धा असं म्हटलं जातं किंवा निष्क्रिय वायूचा गण सुद्धा म्हटलं जातं आणि तो आहे 18व्या क्रमांकाचा. आणि त्याची संयोजन जी आहे ती 0 आहे. त्याच्यामध्ये हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन हे मूलद्रव्य येतात. असा हा मूलद्रव्य 18व्या क्रमांकाचा आहे. तर त्याला आपण निष्क्रिय वायूचा गण असं म्हटलेलं आहे आणि तो 8व्या क्रमांकाचा. आता प्रश्न क्रमांक 2 कडे या. बाह्यतम कक्षेत 1 इलेक्ट्रॉन असणाऱ्या मूलद्रव्यांचा गट ओळखायचा आहे आपल्याला. अशा मूलद्रव्यांचा गट आहे. 4 ऑप्शन्स आहे, म्हणजे 4 गट आहे आपल्याकडे आणि त्यांच्यामध्ये ज्यांच्या बाह्यतम कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे असा हा गट आयडेंटिफाय करायचा आहे. चला तर पटकन उत्तर येणं सुरू झालेले आहे. तर 3ऱ्या क्रमांकाचा कुणी ऑप्शन सी. ओके, चला पहा तर. ओके विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जो 3 सांगत आहात तर हा सोडियम, त्याचा अनुअंक आहे 11 आणि हा जो आहे याचा अनुअंक आहे 12. जर याचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपन पाहिलं सोडियमचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपन असते 2, 8 आणि 1 आणि मॅग्नेशियमचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपन जर पाहायला गेला तर 2, 8 आणि 2. तर याच्या कक्षेत 1 इलेक्ट्रॉन, तर याच्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 किंवा सी नाहीये. दुसरा पहा. सोडियम मला होऊ शकतो, जिथे कुठे सोडियम आहे तिथे. हा कॅल्शियम आहे, कॅल्शियम इथे क्यू झालेला आहे. ऍक्च्युली हा ए आहे. पहिले 20 मूलद्रव्य, त्याचे अनुअंक, त्याची संयोजा ही आपल्याला माहित असणं गरजेचे आहे. या प्रकारचा प्रश्न चुकायला नको आपला. हे अफोर्ड नाही करू शकत आपण. हे सोप्या लेवलचे प्रश्न आहेत. बघा, तर हा नाहीये तिथे. हेलियम जर पाहिलं तर याचा अनुअंक आहे हेलियमचा 2 आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपन फक्त 2च असंच आहे. त्यामुळे याच्या बाहेरच्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे. हा पण ऑप्शन गेला. ठीक आहे. मग जर हा चौथा आपण पाहतोय पोटॅशियम आणि कॅल्शियम, तर हा 19 अनुअंक आहे त्याचा, तर याचा अनुअंक 20 आहे. ओके, तर पोटॅशियमचं जर इलेक्ट्रॉनिक स्वरूपन आपण लक्षात घेतलं असेल तर हा पोटॅशियम इथे त्याचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपन 2, 8, 8 आणि 1 अशा प्रकारचं आहे. ठीक आहे. पोटॅशियमच्या बाह्यतम कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, पण व्हॉट अबाउट कॅल्शियम? जर याचा विचार केला तर 2, 8, 8 आणि हा 2, कारण त्याचा अनुअंक 20 आहे, याचा 19 आहे. ठीक, मग त्यामुळे हा पण ऑप्शन जातो, कटतो. राहिला कोणता? हा वाला हायड्रोजन आणि सोडियम. हायड्रोजनकडे एकच इलेक्ट्रॉन आहे, त्याच्यामुळे त्याच्या बाह्यतम कक्षात तो एकच इलेक्ट्रॉन आहे आणि सोडियमचं तुमच्या समोरच मी दाखवलेलं आहे पहा विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे हा ऑप्शन करेक्ट आहे. ऍटलिस्ट पहिले 20 मूलद्रव्य आहे, त्याची इलेक्ट्रॉनिक स्वरूपन, त्याची संयोजा आणि त्याचे जे रासायनिक फॉर्म्युले सूत्र त्याच्यासाठी वापरलेले आहे, सिम्बॉल, तर ते व्यवस्थित करा. सोपा प्रश्न होता हा, एवढा अवघड नव्हता. प्रश्न क्रमांक 3. लोखंडी खिळ्याची कॉपर सल्फेटच्या द्रावणाशी अभिक्रिया ही कोणत्या प्रकारची अभिक्रिया आहे? आणि कृपया आन्सर करताना प्रश्न क्रमांक आणि मग पुढे त्याचा ऑप्शन्स राईट करा. प्रश्न क्रमांक 3 मध्ये पहा, तर लोखंडी खिळा आपण टाकला आहे कॉपर सल्फेटच्या द्रावणामध्ये. तर कॉपर सल्फेटचं द्रावण CuSO4 हे कॉपर सल्फेटचं द्रावण आहे. त्याच्यामध्ये आपण लोखंडी खिळा टाकला म्हणजे आयर्न टाकला आहे, फेरस टाकला. ठीक, आता कॉपर पेक्षा आयर्न जो आहे तर हा थोडा अधिक अभिक्रियाशील आहे. त्यामुळे काय करतो, तो कॉपरला त्याच्या जागेवरून विस्थापित करतो आणि स्वतःचा क्षार बनवतो या प्रकारे FeSO4 आणि प्लस Cu. तर ही कोणत्या प्रकारची रासायनिक अभिक्रिया आहे? प्रश्नाचं उत्तर करत आहात आपण. ए कुणी, बी,
विद्यार्थी मित्रांनो, रिॲक्शन तुमच्या समोर लिहिलेली आहे. यावरून तुम्ही अंदाज बांधू शकता की ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये आय थिंक विसरत चालला आहात तुम्ही, ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये अधिक अभिक्रियाशील असणारा मूलद्रव्य जो आहे तो कमी अभिक्रियाशील असणाऱ्या मूलद्रव्याला विस्थापित करतो त्याच्या जागेवरून आणि स्वतःचे क्षार बनवतो, ती रासायनिक अभिक्रिया म्हणजे विस्थापन अभिक्रिया आहे. कुठे विस्थापन? हा इथे विस्थापन आहे. याने काय केलं, या आयरनने कॉपरला विस्थापित केलेलं आहे त्याच्या जागेवरून, म्हणजे ढकलून दिलं, बाजूला काढलं असं समजा. येस. आता संयोग का नाही? संयोग कुठे असतो? जेव्हा ए आणि बी एकत्र आला आणि या दोघांचा एकच उत्पादित मिळाला आपल्याला ए बी, तर ती म्हणजे संयोग आहे. तर इथे अशा प्रकारचं काही होत नाहीये, हे विस्थापन करेक्ट आहे. ठीक. नेक्स्ट वन, प्रश्न क्रमांक 4. चुन्याच्या निवळीतून कोणता वायू जाऊ दिल्यास ती दुधी बनते? चुन्याच्या निवळीमधून कोणता वायू पास केला असता तर ती चुन्याची निवळी, ज्याला रंगहीन असते ती सुरुवातीला, पण एक वायू पास केल्यानंतर ती दुधी बनते, दुधाळ बनते, मिल्की बनते, आणि तो वायू म्हणजे कार्बन डायऑक्साईड. येस, ऍब्सोल्युटली बरोबर आहे. 402 कार्बन डायऑक्साईड. याला अगदी आपण तोंडाने जरी एखाद्या नळीने फुकलं त्या लाईम वॉटर मध्ये तरी सुद्धा ती दुधाळ बनते, कारण तोंडातून बाहेर पडणारा कार्बन डायऑक्साईड वायू आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5 मध्ये विद्युत धारा निर्माण करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या उपकरणास काय म्हटले जाते? विद्युत धारा निर्माण करायची आहे, करंट इलेक्ट्रिसिटी निर्माण करायची, त्यासाठी उपयोगात येणारं उपकरण म्हणजे काय? तर त्याला आपण उत्तर करा. प्रश्न क्रमांक 5चं उत्तर अगदी बरोबर आहे. जनित्र. विद्युत धारा निर्माण करायचं असेल तर जनित्र लागणार आहे, जनरेटर लागणार आहे. ओके. आणि ते मोजायचं असेल तर काय? अॅमीटर लागेल. विद्युत धारा मोजायचं असेल तर अॅमीटर. आणि गॅल्व्हॅनोमीटर कुठे? छोट्या किमतीची विद्युत धारा असेल आणि त्याची दिशा आपल्याला डिटेक्ट करायची असेल त्यावेळेस गॅल्व्हॅनोमीटर. व्होल्टमीटर कुठे? विभवांतर मोजायला. व्होल्टमीटर विभवांतर मोजायला असते. उत्तर आहे जनित्र, कारण इथे विद्युत धारा निर्माण केली जाते या उपकरणाद्वारे. यस. प्रश्न क्रमांक 6. भारतात प्रत्यावर्ती विद्युत धारेची वारंवारिता काय असते? भारतामध्ये जो अल्टरनेटिंग करंट आहे तर त्याची फ्रिक्वेन्सी किती असते, असा हा प्रश्न आहे, आणि प्रश्न इम्पॉर्टंट पण आहे. बरोबर, अगदी बरोबर आहे. तर 50 हर्ट्झ भारतामध्ये असणाऱ्या विद्युत धारेची वारंवारिता म्हणजे फ्रिक्वेन्सी एवढी असते. प्रश्न क्रमांक 7. बर्फ वितळताना त्याचे आकारमान काय होत जाते? कमी होत जाते, वाढत जाते, सेम समान राहते, की यापैकी काहीच नाही? ओके. आता प्रश्न क्रमांक 7 बद्दल आपण बोलणार आहोत. बर्फ वितळताना त्याचे आकारमान काय होते? ओके. मिश्र स्वरूपाचे उत्तर येत आहे. याबद्दल वाढते किंवा कमी होते. पहा विद्यार्थी मित्रांनो, साधारणतः बर्फ जो आहे तो 0 डिग्री सेल्सिअसला वितळायला सुरुवात करतो. त्याचा मेल्टिंग पॉइंट, फ्रीजिंग पॉइंट तोच आहे. जर आपण त्याचं तापमान हे 0 पासून वाढवत गेलो 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत, तर एवढ्या याच्यामध्ये बर्फ वितळणार आहे. परंतु त्या 0 पासून तर 4 पर्यंत सगळे पदार्थ काय करत असतात? त्याचं एक्सपान्शन होते सगळ्या पदार्थांचं. पण वॉटर मात्र, पाणी याला अपवाद आहे. तर याचं प्रसरण होण्याऐवजी 0 पासून 4 पर्यंत प्रसरण होण्याऐवजी याचं आकुंचन होते. आणि आकुंचन होणे म्हणजे काय? तर त्याचा आकारमान कमी होत जाणे. 0 पासून 4 पर्यंत आकारमान कमी होत जातो, म्हणून उत्तर आहे कमी होत जाणे. आकारमान कमी होत जाते कारण तो 0 पासून 4 पर्यंत आकुंचन पावतो. हे त्याचं असंगत आचरण आहे. का असंगत आचरण आहे? बाकीचे वॉटर सोडून सगळे पदार्थ 0 पासून आपण जर त्याला तापवत नेलो तर ते प्रसरणच पावतात, पाणी मात्र त्याचं आकुंचन होते. ठीक, एवढं एक्सप्लेनेशन पुरेसं आहे त्यासाठी. आकुंचन म्हणजे कॉन्ट्रॅक्शन. प्रश्न क्रमांक 8. 1 kg पाण्याचे तापमान 14.5 डिग्री सेल्सिअस ते 15.5 डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढण्यासाठी किती उष्णता लागते?
1 kg पाण्याचे तापमान 14.5 डिग्री सेल्सिअस ते 15.5 डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढवण्यासाठी, हो अगदी बरोबर, बरोबर, हा 4180 जूल. कारण जेव्हा 1 ग्रॅम पाणी असतो आणि आपण त्याला या रेंज मध्ये तापवतो तर त्यासाठी लागणारी ऊर्जा जी आहे ती 4.18 एवढी असते. एका ग्रॅम पाण्याला एवढ्या रेंजने तापवायचं असेल तर एवढी ऊर्जा लागते. परंतु आपल्याकडे 1 kg पाणी आहे, त्यामुळे याला जेव्हा आपण 1000ने गुणाकार करणार याचा, तर त्यावेळेस येणारं उत्तर हे एवढं असते, जे की करेक्ट आहे, 4180. प्रश्न क्रमांक 9. एक प्रकाश किरण हवेतून काचेच्या लादीत शिरताना लादीच्या पृष्ठभागाशी 60 अंशाचा कोन करतो, तर अपवर्ती कोन किती असेल? तर ही एक लादी आहे काचेची आणि ही नॉर्मल प्रकाश किरण हवेतून काचेच्या लादीत शिरताना पृष्ठभागाशी म्हणजे लादीच्या पृष्ठभागाशी 60 अंशाचा कोन तयार करतोय. म्हणजे हा जो प्रकाश किरण आहे या प्रकारचा, तर या काचेच्या लादीशी 60 अंशाचा तो कोन करतोय. ठीक आहे, मग हा कोन कितीचा असेल? तर हा 30 अंशाचा असणार आहे. जर हा 60 चा असेल तर हा 30 चा असेल. म्हणजे इथे हा कोन जर 30 अंशाचा आहे तर इथे जो अपवर्ती कोन असतो तो या प्रकारे इथे तयार होतो आणि तो या कोनापेक्षा साहजिकच कमी असतो, लहान असतो. त्यामुळे उत्तर काय असेल तर 30 पेक्षा लहान. हा कोन विचारलाय आपल्याला, अपवर्ती कोन. अपवर्ती कोन कुठे आहे? हा इथे अपवर्ती कोन आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि तो या कोनापेक्षा लहान असतो. बर्फाच्या लादीशी 60 अंशाचा कोन केला हे आपल्याला दिलेलं आहे. मग हा 60 चा तर हा 30 चा, मग हा 30 चा तर हा 30 पेक्षा साहजिकच लहान असणार आहे. ठीक आहे, म्हणून उत्तर आहे 30 पेक्षा लहान. हा इथला कोन स्तंभिकेसोबत या अपवर्तित किरणाने बनवलेला जो कोन आहे त्याला अपवर्ती कोन असं म्हणत असतो आपण. ओके, 10च आहे. पुढील पैकी या पदार्थाचा अपवर्तनांक सर्वात जास्त असतो. दहाच एक, यस अगदी बरोबर आहे. हा कॉमन प्रश्न आहे आणि सोपा पण आहे. पाण्यातील हवेचा बुडबुडा कशाप्रमाणे कार्य करतो? हो ठीक, हिरा बरोबर आहे. हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. पाण्यातील हवेचा बुडबुडा कशाप्रमाणे काम करतो? प्रश्न क्रमांक 11चं उत्तर 11 विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. याचं उत्तर आता फिक्स करून घ्या आणि यानंतर पुन्हा कधी चुकवू नका. तर तो अंतर्वक्र भिंगाप्रमाणे काम करत असतो. अंतर्वक्र भिंग किंवा अंतर्गोल भिंग या प्रकार. हा भिंग आहे अंतर्वक्र भिंग. पाण्यातील हवेचा बुडबुडा अंतर्वक्र भिंगाप्रमाणे कार्य करतो. ओके, प्रश्न इम्पॉर्टंट आहे, हा नक्कीच इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे चुकवू नका. 12वा प्रश्न. पुढील पैकी योग्य विधान निवडायचं आहे आपल्याला. दृष्टिपटलातील दंडाकार पेशी प्रकाशाच्या तीव्रतेस प्रतिसाद देत नाही आणि शंक्वाकार पेशींना तांबड्या, हिरव्या, निळ्या रंगाच्या वेगवेगळ्या संवेदना असतात. यातलं योग्य विधान निवडायचं आहे आपल्याला.
ठीक, तर याचं मॅक्सिमम लोकांचं उत्तर येत आहे. हो, 10वीच्या बुक मधले जो सिलेबस आहे त्या सिलेबस तोच आहे 10वीचा. क्वेश्चन मात्र आम्ही स्वतः फ्रेम केलेले आहे. 10वीच्या बुक मधले आहे त्या सिलेबस वरती. दृष्टिपटलातील दंडाकार पेशी प्रकाशाच्या तीव्रतेस प्रतिसाद देत नाही, तर हे चुकीचं विधान आहे. कारण ते दंडाकार पेशी ज्या दृष्टिपटलातील दंडाकार पेशी असतात तर त्या कशाला प्रतिसाद देत असतात, तर लाईटाची तीव्रता किती आहे, इंटेन्सिटी किती आहे, त्याला प्रतिसाद देण्याचं काम करत असतात. आणि दुसरा जो आहे शंक्वाकार पेशीचं काम आहे, तर त्यामुळे आपल्याला रंगाची जाणीव होते आणि त्याला तांबड्या, हिरव्या, निळ्या रंगाच्या वेगवेगळ्या संवेदना पण असतात. मग यातलं पहिलं चुकीचं सेंटेन्स आहे. ओके, आणि दुसरं मात्र करेक्ट आहे. एकच करेक्ट असल्यामुळं केवळ 2 हे बरोबर आहे. पुढचा प्रश्न, जळताना निळी ज्योत देते, कोण आहे जो जळत असताना तर त्याची जी ज्योत आहे ती निळसर भासते, निळी ज्योत तिथून भेटते आपल्याला. 13चं प्रश्न क्रमांक 13चं उत्तर आहे. हो, उत्तर येत आहे आणि अगदी बरोबर पण आहे. इथेनॉल निळी ज्योत देते जळत असताना. प्रश्न क्रमांक 14, ऍसिटिक आम्लाची जेव्हा सोडियम या धातू बरोबर अभिक्रिया होते तेव्हा हा वायू मुक्त होतो. ऍसिटिक आम्लाची जेव्हा सोडियम या धातू बरोबर रासायनिक अभिक्रिया होते तेव्हा कोणता वायू मुक्त होतो? पहा विद्यार्थी मित्रांनो, धातू प्लस ऍसिड किंवा आम्ल असेल, एकमेकांसोबत जेव्हा रासायनिक अभिक्रिया त्यांची होती तर त्यांची उत्पादिते काय असतात, तर एक क्षार आणि दुसरा म्हणजे हायड्रोजन गॅस. हा एक जनरल फॉर्म्युला आहे. मग इथे धातू कोणता आहे आपला, सोडियम आहे. ठीक, आणि आम्ल कोणता आहे, तर ऍसिटिक आम्ल आहे, CH3COOH. ठीक, मग आपल्याला विचारलं काय, कोणता वायू बाहेर पडतो, मुक्त होतो, त्याच्या जनरल फॉर्म्युल्यातच दिलं आपण इथे. हे क्षार या धातूवरती अवलंबून असेल, आम्लावरती अवलंबून असेल, परंतु फिक्स काय यामध्ये की हायड्रोजन गॅस तयार होणे आहे. त्यामुळे उत्तर आहे हायड्रोजन. इथे सोडियम ऍसिटेट आणि हायड्रोजन हा गॅस बाहेर पडतो. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी भारताने विकसित केलेला उपग्रह प्रक्षेपक कोणता? इनसॅट, IRNSS, एड्युसॅट, PSLV. येस, प्रक्षेपक आपल्याकडे 2 आहे, GSLV आणि PSLV. तर GSLV आपल्या पर्यायामध्ये नाही, पण PSLV आहे, तर हे PSLV आहे. बाकीचे उपग्रह आहेत, कृत्रिम उपग्रह आहेत बाकीचे. उत्तर आहे PSLV बरोबर. निम्न भ्रमण कक्षेचा खालीलपैकी उपग्रह कोणता? म्हणजे जी निम्न भ्रमण कक्षा आहे तर त्या कक्षेमध्ये फिरणारा उपग्रह कोणता आहे? येस, 15चं उत्तर PSLV आहे. तर आता आपण या 16व्या क्रमांकाच्या प्रश्नाकडे उत्तराकडे वळूया. निम्न भ्रमण कक्षेमध्ये खालीलपैकी कोणता उपग्रह असतो? तर सगळ्यात कमी कक्षेमध्ये असणारा तो आहे, 16व्याचं उत्तर आहे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक. नाही, भूस्थिर उपग्रह जो आहे तो सगळ्यात उंच कक्षेमध्ये आहे. भूस्थिर जिओसिंक्रोनस सॅटेलाइट जो आहे तर तो उच्च भ्रमण कक्षेमध्येचा उपग्रह आहे. याचं उत्तर आहे 3, 16व्याचं 3, आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक. हा किंवा हाच विचारला जाईल. तर हा सगळ्यात निम्न कक्षेचा आहे, तर हा एकदम उच्च कक्षेचा आहे.
हो, 180 किलोमीटर ते 1200 किलोमीटर. एका पिढीतील जैविक लक्षणे जनुकांद्वारे पुढच्या पिढीत संक्रमित होण्याची प्रक्रिया त्याला काय म्हणतात? एका पिढीतील जैविक लक्षणे दुसऱ्या पिढीत संक्रमित होणे जनुकांद्वारे. उत्परिवर्तन, स्थानांतरण, अनुवांशिकता की प्रतिलेखन? हो, बरोबर आहे. उत्तर सगळ्यांचंच करेक्ट आलंय. अनुवांशिकता म्हणतात आणि अनुवांशिकतेची सरळ सरळ व्याख्या आहे ती. पेशी विभाजनाच्या कोणत्या अवस्थेत तुर्कतंतू नाहीसे होतात? तर विद्यार्थी मित्रांनो, हे आहे तुर्कतंतू. तर हे तुर्कतंतू पेशी विभाजनाच्या कोणत्या अवस्थेत नष्ट होतात असं विचारले, नाहीसे होतात असं विचारले. पूर्णपणे नाहीसे होतात. यायला लागतात जर म्हणतात हे तुर्कतंतू बघा, तर हे जे गुणसूत्र आहे पेशी विभाजन होत असते, तर याला या गुणसूत्रांना वेगळं करण्यासाठी हे जे प्रथिनांचे असणारे धागे आहे, लवचिक धागे, तर हे तुर्कतंतू इथून येत आहेत पेशी विभाजनाच्या या स्टेजमध्ये बाहेर पडणारे हे तुर्कतंतू आहेत. ओके, तर हे तुर्कतंतू या गुणसूत्रांना सेपरेट करण्याचं काम करतात. तर हे तुर्कतंतू पेशी विभाजनाच्या कोणत्या अवस्थेत यायला लागतात? तर ते येतात मध्य अवस्थेमध्ये. ठीक आहे, यायला लागतात. प्रश्नात काय विचारले? नाहीसे होतात. तर उत्तर आहे याचं अंत्यावस्था. म्हणजे अंत्यावस्थामध्ये काय झालेलं असते की पेशी आहे या प्रकारे, त्याचं हे केंद्र पूर्णपणे विभाजित झालेलं असतं. आता फक्त हे पेशी द्रव्य वेगळं करण्याची गरज पडत असते तेव्हा. मग त्यावेळेस हे जे ही एक पेशी होती बघा, तर याला याची वाटणी करायची होती. ठीक आहे, तर या दोन भागामध्ये याची वाटणी करायची होती. तर ही मधल्या स्टेप्स आल्या त्यामध्ये. तर या वाटणीसाठी अनेक मध्ये वेगवेगळ्या स्टेजेस आल्या. 4 स्टेजेस आहेतच तुमच्या समोर. त्याचं आपण या चॅप्टर मध्ये डिटेल विश्लेषण पाहिलं होतं. पण आता इथे काय सांगायचंय की हे जे तुर्कतंतू आहे हे मध्य अवस्थेत आपल्याला पाहायला भेटतात, पश्च अवस्थेत मध्ये पाहायला भेटतात. ओके, परंतु पूर्णपणे हे केंद्र इकडे सेपरेट झालेलं आहे. क्रोमोझोमची सुद्धा विभागणी झालेली आहे आणि त्या विभागणी झाल्यानंतर हे तुर्कतंतूचा रोल इथे संपून जातो. त्यावेळेस ते नसतात. मग उत्तर आहे अंत्यावस्था. हाडे कमकुवत व मऊ होणे खालीलपैकी कोणत्या आजाराचे लक्षण आहे? हाडे कमकुवत व मऊ होणे खालीलपैकी कोणत्या आजाराचे लक्षण आहे? आणि उत्तर आहे मुड्डूस. बरोबर. व्हिटॅमिन डी च्या डेफिशियन्सीमुळे, अभावतेमुळे होणारा हा आजार आहे, ही माहिती असेल तुम्हाला. कार्बोदके नसलेल्या पोषण घटकापासून ग्लुकोज निर्मिती क्रिया म्हणजेच काय? विद्यार्थी मित्रांनो, आपली जी शरीरामध्ये ऊर्जा निर्मिती होत असते ती ग्लुकोज मधून होत असते. आणि ग्लुकोज काय आहे? कार्बोदके आहे. आता कार्बोदके व्यतिरिक्त किंवा कार्बोदक नसलेल्या पोषण घटकापासून आपण फक्त काही कार्बोदकेच खात नाही. आपण प्रथिने खातो, आपण मेद, फॅट खातोय आपल्या आहारामध्ये. ठीक आहे, तर कार्बोदके नसलेल्या इतर घटकापासून जेव्हा आपण ऊर्जा निर्मिती करतो तेव्हा त्याला काय म्हणतो असं म्हटलेलं आहे. कार्बोदके नसलेल्या पोषण घटकापासून ग्लुकोज निर्मिती करणे.
तसा ग्लुकोज आपल्याला कार्बोहायड्रेट्स पासून मिळणार आहे, परंतु कार्बोहायड्रेट व्यतिरिक्त इतर काही घटकापासून जेव्हा आपण ग्लुकोजची निर्मिती करतो त्याला काय म्हणतात? उत्तर बरोबर आहे ग्लुकोनिओजेनेसिस. ग्लुकोनिओजेनेसिस. समजा बॉडीमध्ये प्रथिने आहेत आपल्या आणि या प्रथिनापासून ग्लुकोजची निर्मिती केली असेल आपल्या शरीरामध्ये, तर या प्रोसेसला काय म्हटलं जातं? ग्लुकोनिओजेनेसिस. मानवी एक गुणित पेशीमध्ये गुणसूत्रांची संख्या किती असते? एकवीस. ओके, याच्यामध्ये संमिश्र उत्तर येत आहे. आय थिंक विद्यार्थी मित्रांना काही कन्फ्युजन आहे यामध्ये. ठीक, पाहून घेऊया आपण. मानवी एक गुणित पेशीमध्ये गुणसूत्रांची संख्या विचारली आहे आपल्याला. आता साधारणतः शरीरामध्ये जी पेशी आहे त्याच्यामध्ये एकूण गुणसूत्रे किती असतात? तर एकूण गुणसूत्रे शरीरामध्ये हे 46 असतात. ठीक आहे, पण ज्या पेशीमध्ये 46 म्हणजे 46 गुणसूत्रे असतात त्या पेशीला आपण द्विगुणी असे म्हणतो आणि त्याचं जे रिप्रेझेंटेशन आहे ते 2n अशा प्रकारे केलं जातं. आता हे द्विगुणी असे समजा की 23 आलेले आहे आईकडनं, 23 आलेले आहे वडिलांकडनं, असे हे 46 टोटल बनलेले आहे. पण ती पेशी कोणती आहे? द्विगुणी आहे. पण आपल्याला काय विचारलं? एक गुणी पेशीमध्ये गुणसूत्रांची संख्या. मग द्विगुणीमध्ये जर 46 असतील तर एक गुणीमध्ये किती असेल? त्याच्या हाफ असणार आहे. तर ही एक गुणी पेशी जी आहे, तर या एक गुणी पेशीमध्ये 23 गुणसूत्रे असतात आणि ती अशा प्रकारे दाखवली जाते फक्त एका n, स्मॉल n. त्यामुळे उत्तर आहे याचं 23. जेव्हा दोन एक गुणी पेशी एकत्र येतात तेव्हा कुठे द्विगुणी पेशी निर्माण होत असते, म्हणजे ज्यामध्ये 46 क्रोमोझोम्स असतात द्विगुणीमध्ये. अशा एक हे क्लिअर केलेलं असेल. रक्त गोठण्यासाठी आवश्यक जीवनसत्व कोणते आहे? प्रश्न क्रमांक 22 चं उत्तर करायचं. रक्त गोठण्यासाठी आवश्यक जीवनसत्व कुठलं आहे? ओके, बरोबर आहे. तर हा तुम्हाला रात आंधळेपणा याच्या कमतरतेमुळे येतो, याने स्कर्वी हा आजार होतो. याबद्दल थोडी ऍडिशनल माहिती घेऊन टाकायची आहे, तशी तर सांगितलीच. प्रश्न क्रमांक 23. त्वचेचा उपयोग श्वसनासाठी कोणामध्ये केला जातो? खालीलपैकी कोणता जो सजीव आहे की जो श्वसनासाठी त्वचेचा उपयोग करतो? मानव नक्कीच नाही, एलिमिनेट करून टाका त्याला. ससा पण नाही, कारण ते दोन्हीही सस्तन प्राणी आहेत. हा नाही, हा पण नाही. ओके, उत्तर आहे बेडूक. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा हे सुरुवातीच्या लार्वा स्टेज मध्ये असतात, म्हणजे लहान अवस्थेमध्ये असतात बेडूक, तेव्हा हे पाण्यात राहतात आणि त्यावेळेस हे पाण्यात जेव्हा राहतात तर त्यावेळेस ते गिल्स कल्ल्यांच्या मदतीने हे श्वसन करतात. परंतु जेव्हा ते अडल्ट स्टेज मध्ये जातात, मोठे होतात आणि जमिनीवरती येतात, त्यावेळेस ते आपली स्किन जी आहे ती मॉइस्ट ठेवते, ओलसर ठेवते. कशासाठी? श्वसनासाठी. मग आपल्याला इथे जे प्रश्नाचं उत्तर आहे ते बेडूक आहे. म्हणजे जो प्रौढ झालेला बेडूक आहे तर ते जेव्हा जमिनीवर आणि पाण्यात दोन्ही ठिकाणी राहते तर त्यावेळेस श्वसनासाठी आपल्या त्वचेचा उपयोग करते. बेडूक उत्तर करेक्ट. प्रश्न क्रमांक 24. वैश्विक दाता किंवा युनिव्हर्सल डोनर कडे खालीलपैकी कोणता रक्तगट असतो?
या प्रश्नाचं उत्तर सर्वांना आलं पाहिजे आणि माहिती असेल. वैश्विक दाता म्हणजे जो कुणालाही आपलं रक्त देऊ शकतो, रक्तदान करू शकतो असा. ओ पॉझिटिव्ह. बघा हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे आणि महत्वाचा आहे आणि कॉमन पण आहे. हा चुकू देऊ नका. ठीक. पुढे प्रश्न क्रमांक 25. खालीलपैकी लोकसंख्या वाढीचे कारण कोणते? पहिला आहे जन्मदरात वाढ, दुसरा आहे मृत्यूदरात घट, तिसरा आहे शिक्षणाचा अभाव आणि चौथा आहे वरील सर्व. काय वाटते तुम्हाला 25 बद्दल? पंचवीसचं 4 वरील सर्व. ठीक आहे. 26. रिकामी जागाच्या प्रभावाखाली गर्भाशयाच्या अंतस्तराची वाढ होते. जो गर्भाशय आहे तर या गर्भाशयाच्या अंतस्तराची वाढ कोणत्या संप्रेरकाच्या प्रभावाखाली होत असते ते आपल्याला सांगायचं. कारण तिथे भ्रूणाची वाढ होणार असते आणि हे अंतस्तर जे आहेत, एंडोमेट्रियम जे आहेत, गर्भाशयाचे आतील थर जे आहेत, तर त्या भ्रूणासाठी रेडी असणं गरजेचे आहे. म्हणजे त्याच्यामध्ये एकदम ब्लड रिच असणं, तिथे जास्त प्रमाणात ब्लडचा सप्लाय केला जातो. अंतस्तराची वाढ होते म्हणजे काय, तर तिथे पोषक घटक वाढतात. कोणासाठी? तर त्या येणाऱ्या भ्रूणासाठी. तर या स्तराची होणारी वाढ कोणत्या संप्रेरकाच्या प्रभावाखाली होते ते आपल्याला उत्तर करायचं आहे. आणि 26चं उत्तर आहे, कोणी त्याला इस्ट्रोजेन, कोणी येस, उत्तर आहे इस्ट्रोजेन. हे बरोबर आहे. एक इस्ट्रोजेन आहे. ओके. प्रश्न आपले चुकत असतील तर चुकू द्या, हरकत नाहीये. परंतु आपल्याला त्या निमित्तानं आपल्यावर कशावरती, कोणत्या टॉपिक वरती वर्क करायची गरज आहे, तर त्याचा त्याचा अंदाज येऊन जातोय. प्रश्न क्रमांक 27. पर्यावरण संरक्षण कायदा रिकामी जागा साली निर्माण केला. बघा 2 टेस्ट झाल्या. ई बुकचा जो प्रश्न तुम्ही निर्माण केलेला आहे, तर या आणखी 2 टेस्ट आहे. ही 8व्या क्रमांकाची आहे आणि जसं आम्ही तुम्हाला प्रॉमिस केले 10 टेस्ट देण्याच्या, 2 टेस्ट झाल्यानंतर लगेच ई बुक तुम्हाला मिळून जाईल. त्यासाठी साधारणतः 3 दिवसाचा कालावधी लागेल. याचं उत्तर आहे 1986 साल. पर्यावरण संरक्षण कायदा 1986 साली निर्माण केला. 28 नंबरचा आहे, पश्चिम बंगालमधील हे अभयारण्य वाघासाठी प्रसिद्ध आहे. पश्चिम बंगालमधील हे अभयारण्य, कोणतं अभयारण्य वाघासाठी प्रसिद्ध आहे? तर उत्तर आहे 28चं 3 सुंदरबन. नेक्स्ट वन, पुढीलपैकी कोणत्या प्राण्याचे शरीर द्विसममिती दाखवते?
द्विसंमिती. द्विसंमिती म्हणजे काय, तर जी मानवामध्ये दिसून येते, तर एक काल्पनिक अक्षामध्ये आपण जर छेद घेतला असेल तर शरीराचे दोन समान भाग पडणे, त्याला म्हणतो आपण द्विसममिती. तर खालीलपैकी द्विसंमिती दाखवणारा कोणता आहे? गांडूळ आहे. हा अरीय सममिती दाखवतो. प्रश्न याबद्दल विचारले जातात बऱ्याचदा की अरीय सममिती दाखवणारा कोणता, तर तारामासा. आता 30वा प्रश्न आपण घेणार आहोत. रंध्रीय प्राण्याच्या शरीरात कोणत्या वैशिष्ट्यपूर्ण पेशी असतात? तर त्याच्याकडे कॉलर पेशी, सेल्स या विशेष प्रकारच्या पेशी असतात. कॉलर सेल्स किंवा कॉलर पेशी रंध्रीय प्राणीच्या शरीरात सापडतात. प्रश्न क्रमांक 31. पृथ्वीवर रिकामी जागा संघातील प्राण्यांची संख्या सर्वात जास्त असते. 31चं उत्तर करायचंय तुम्हाला. पृथ्वीवर कोणत्या प्राणी संघाची संख्या सगळ्यात जास्त आहे? उत्तर आहे 4. संधिपाद. अगदी बरोबर आहे. आर्थ्रोपोडा ज्याला म्हणतो आपण. त्यानंतर हा फर्स्ट क्रमांकाला आहे, 1 क्रमांकाला. तर मृदुकाय दुसऱ्या क्रमांकाचा हा आहे. मृदुकाय सेकंड. अगदी बरोबर. 32. क्षयविरुद्ध उपयोगी प्रतिजैविक कोणता आहे? टीबीच्या विरुद्ध काम करणारा अँटीबायोटिक्स प्रतिजैविके आहे, तुम्हाला माहित असेल. 32चं 1 यस उत्तर आलंय रेफामायसिन आणि बरोबर सुद्धा आहे. त्यानंतर 33 क्रमांकाचा प्रश्न आहे. रसायन उद्योगात रासायनिक उत्प्रेरकाऐवजी सूक्ष्मजैविक विकरे खालीलपैकी कोणत्या कारणास्तव वापरली जाते? रासायनिक उद्योग जे आहेत म्हणजे जिथे रासायनिक वगैरे हँडल केल्या जात आहे किंवा फार्मास्युटिकल्स काही कंपन्या वगैरे असतील, तर तिथे रासायनिक उत्प्रेरकाऐवजी, उत्प्रेरकाचं काम असते रासायनिक अभिक्रियांचा वेग वाढवणे. ठीक. तर या रासायनिक उद्योगात या उत्प्रेरकाऐवजी सूक्ष्मजैविक विकरे वापरण्यामागचं कारण काय? तर ऑप्शन दिले. कमी तापमान, पीएच व दाबाला कार्य करू शकतात. अगदी बरोबर आहे. दुसरं म्हणजे महागड्या आणि क्षरणरोधक उपकरणाची गरज नसते. जेव्हा आपण केमिकल्स किंवा रासायनिक उत्प्रेरक वापरणार तर त्यासाठी आपण ज्याच्यामध्ये ही रासायनिक अभिक्रिया घडून आणायची आहे तर त्यासाठी लागणारं भांड सुद्धा कसं असावं लागणार आहे, तर क्षरण विरोधक म्हणजे जंगणार नाही अशा प्रकारचं. जसं आता एखादं केमिकल साठवून ठेवायचंय आपल्याला, तर त्या रासायनिकाची त्या घेतलेल्या भांड्यात रासायनिक अभिक्रिया व्हायला नको. जसं आता ही बॉटल बनवलेली आहे, याच्यामध्ये एखादं केमिकल्स ठेवायचं झालं तर ठेवलेल्या केमिकलची आणि त्या बॉटलचीच रिॲक्शन व्हायला नको, त्यासाठी काळजी घेतलेली आणि ही बॉटल कशी बनवली आहे, तर क्षरण विरोधक बनलेली आहे. मग अशी गरज पडणार नाही जेव्हा आपण हे सूक्ष्मजैविक विक्रे वापरणार तेव्हा. आणि शुद्धीकरणाचा खर्च पण वाचतो, कमी होतो. मग वरचे तीनही पर्याय आहे, त्यामुळे उत्तर याचं 4. पुढीलपैकी कोणत्या व्यवसायाला भारत सरकारने NKM या कार्यक्रमाद्वारे उत्पादन वाढीला प्रोत्साहन दिलेले आहे? कोणत्या व्यवसायाला भारत सरकारने NKM या कार्यक्रमाद्वारे उत्पादन वाढीला प्रोत्साहन दिलेले आहे? उत्तर आलेलं आहे त्याचं हो. NKM 16 असा आहे तो, म्हणजे 2016ला स्टार्ट झालेला मत्स्य व्यवसाय. बरोबर. 35. पुढीलपैकी मानवनिर्मित आपत्ती कोणती? एकदम सोपा प्रश्न आहे. अवर्षण नाही, दहशतवाद, महापूर, भूकंप. मानवाद्वारे निर्माण केलेली आपत्ती म्हणजे दहशतवाद. 36. आपत्ती काळात कोणत्या समस्या निर्माण होतात? सामाजिक, अर्थातच समाजावरती परिणाम होतो, राजकीय पण होतो, प्रॉपर गायडन्स भेटत नाही, आणि आर्थिक, पैशाचा पण समस्या निर्माण होते. म्हणजे सर्व समस्या निर्माण होतात किंवा तर जेव्हा आपत्ती काळ येतो तेव्हा. उत्तर आहे 4. 37. गुरुत्वीय त्वरणाची किंमत पुढीलपैकी कोणत्या घटकावर अवलंबून नसते? गुरुत्वीय त्वरण जे आहे विद्यार्थी मित्रांनो, जी बरोबर हे गुरुत्वीय त्वरण आहे आणि GM अपॉन R चा वर्ग हे त्याचं सूत्र.
तर आता यामध्ये कॅपिटल जी जो आहे, जो मोठा जी आहे तो काय आहे, वैश्विक स्थिरांक आहे. ठीक, हा जो कॅपिटल एम आपण इथे घेतलाय तो काय आहे, तर हे पृथ्वीचं वस्तुमान आहे. आणि हा जो कॅपिटल आर जो इथे लिहिलाय तो काय आहे, तर पृथ्वीची किंवा वस्तूचं पृथ्वीच्या केंद्रकापासून असणारं अंतर आहे. मग या घटकावर अवलंबून आहे, कोणत्या घटकावर नाही असं विचारलंय. तर वस्तूचे पृथ्वी केंद्रकापासूनचे अंतर म्हणजे आर याच्यावर अवलंबून आहे, सूत्रात लिहिलेलंच आहे. त्यानंतर पृथ्वीचे वस्तुमान एम, कॅपिटल एम याच्यावर अवलंबून आहे. मग आपल्याला दिसत काय नाही त्या फॉर्म्युल्यामध्ये, तर हे स्मॉल एम वस्तूचे वस्तुमान दिसत नाही, तेच आन्सर आहे. 37 बरोबर. 38 खालीलपैकी आदिश राशी कोणती? स्केलर आणि वेक्टर माहिती आहे आपल्याला. आदिश आणि सदिश राशी. 38चं वस्तुमान जी आहे ती स्केलर म्हणजेच आदिश राशी आहे. ज्याला वर्णन करण्यासाठी, ज्या राशीचं वर्णन करण्यासाठी दिशेची गरज भासत नाही अशी राशी म्हणजे आदिश राशी, आणि त्याचं उदाहरण आहे हे वस्तुमान. वस्तुमान असेल, वेळ असेल, यस नाही वजन नाही, वजन म्हणजे वेट इंग्लिश मध्ये, आणि वजन जे आहे तर ती व्हेक्टर क्वांटिटी आहे. बघा ही दोन वस्तू, आपल्याला वस्तुमान वेगळं, वजन वेगळं. ठीक आहे, तर वस्तुमान ही आदिश राशी आहे, तर ही सदिश राशी आहे. वजन म्हणजे ही आदिश, तर ही सदिश. 39 मेदाचे पचन झाल्यानंतर मिळणारे उत्पादित काय आहे? मेदाचे पचन झाल्यानंतर त्यापासून मिळणारं उत्पादित काय आहे, त्याचे एंड प्रोडक्ट म्हणजे शेवटचे प्रोडक्ट उत्पादित हे काय आहे? 39:3 येस करेक्ट आहे, मेदाम्ल फॅटी ऍसिड. आदिश आणि सदिश सांगायचं झालं तर आता टॉपिक थोडासा आता लेंदी होईल, परंतु विद्यार्थी मित्रांनो तर काही विशेष ठरलेले आहे. आणि विशेष म्हणजे पहिल्या पाठामध्ये जो गुरुत्वाकर्षण जो पाठ आहे, तर आदिश राशीची ओळख अशी असते की तिला फक्त आणि फक्त किंमत असते, त्याला दिशेची गरज पडत नाही. जसं आपण जेव्हा अंतर सांगतो, अंतर ठीक आहे, तर अंतर 2 मीटर असं जेव्हा सांगितलं तेव्हा ही आदिश राशी, आदिश राशीमध्ये जेव्हा अंतर सांगितलं 2 मीटर, परंतु सदिश राशीमध्ये आपण विस्थापन, ही विस्थापन जे आहे ती सदिश राशी आहे. कारण 2 मीटर लेफ्ट असं जेव्हा बोललो म्हणजे आपण इथे किंमत तर दिलीच, पण इथे किंमतच्या सोबत सोबत दिशा पण सांगितली. जिथे आपण ही किंमत म्हणजे मॅग्निट्यूड आणि त्याला दिशा पण देतो, डायरेक्शन पण देतो, ती राशी म्हणजे वेक्टर, आणि म्हणजेच काय तर सदिश राशी असते. आणि आदिश राशी जी आहे दिशेची गरज पडत असेल तर सदिश, दिशेची गरज पडत नसेल तर आदिश. ओके, परंतु आता हे समजून घेण्यापेक्षा काही ठराविक आहेत तर ते आपण ध्यानात ठेवायचे आहे. जसं अंतर असेल, वस्तुमान असेल, किंवा वेळ असेल, तापमान असेल, तर या सगळ्या आदिश राशी आहेत. आणि सदिशचे उदाहरण द्यायचं झालं तर त्वरण, संवेग, वेग आहे, तर या सदिश राशी आहेत. ज्या मोजक्या मोजक्या आहेत त्या आपल्याला ध्यानात ठेवायच्या. आता त्यावरती फारसं डिटेल बघण्याची गरज नाही या वेळेला. किंवा यावरून तुम्हाला थोडीशी मदत होईल. जेव्हा आपण 2 मीटर डावीकडे म्हटलं तर डावी म्हणजे ही दिशा दिली आपण, जेव्हा दिशेची गरज पडली ती सदिश राशी. 40 प्रश्न क्रमांक 40 खालीलपैकी कोणते उपकरण यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करते? चा 3 येस
उत्तर आहे जनित्र, जनरेटर. हे काय करते? यांत्रिक ऊर्जेचं विद्युत ऊर्जेत रूपांतर करते, म्हणजे विद्युत ऊर्जा निर्माण करून देते आपल्याला. आणि बाकीचे जे पंखा जो आहे तर हा विद्युत ऊर्जेचं यांत्रिक ऊर्जेत रूपांतर करतो, विद्युत टू यांत्रिक. इस्त्री काय करते? विद्युत ऊर्जेचं उष्णता ऊर्जेत रूपांतर करते. चलित्र म्हणजे काय? आपली इलेक्ट्रिकल मोटर, याच सुद्धा विद्युत ऊर्जा याला आपण देतो आणि त्यापासून आपल्याला काहीतरी कार्य करून देते, म्हणजे ही यांत्रिक ऊर्जेत रूपांतर करून देते. मग एकमेव असा आहे जनित्र जो आपल्या याची ही कंडिशन फुलफिल करतो. तर उत्तर आहे त्याचं जनित्र. आणि अशा प्रकारे हे 40 प्रश्न आपण संपवलेले आहेत. काही अडचण असेल कुठल्या प्रश्नाबद्दल किंवा काही टॉपिक तुम्हाला अडचणीचा वाटला असेल तर नक्कीच तुम्ही मेसेज करा, तर तुमचं समाधान त्यावर केलं जाईल, निराकरण त्या समस्येचं केलं जाईल. तर ई बुकचं जी तुम्ही आतुरतेने वाट पाहतात, तर आणखी 2 टेस्ट झाल्यानंतर तुम्हाला सर्व सोबत ई बुक लॉन्च करून तुम्हाला दिल्या जाणार आहे टीम कडून, अकॅडमी कडून आपल्या. या व्यतिरिक्त काही अडचणी असतील तर प्लीज तुम्ही मांडू शकता आपल्या कमेंट बॉक्स मध्ये. अलैंगिक प्रजननात कोणत्या प्रकारचे विभाजन होते? अलैंगिक प्रजननामध्ये विभाजन जे आहे तर आता अलैंगिक प्रजनन तर कलिकायन, मुकुलायन या प्रकारचं आहे. तर तिथे बऱ्याच ठिकाणी हे मायटोसिस पद्धतीचं होते, ज्याला आपण सूत्री विभाजन म्हणतो. हो. आणि जर आपल्याला लैंगिक प्रजनन हवं असेल जिथे कुठे, तर तिथे आपल्याला अर्धसूत्री म्हणजे ज्याला मियोसिस म्हणतो आपण, ते होणं गरजेचं आहे. लैंगिक प्रजननामध्ये हे अर्धसूत्री हे खूप इम्पॉर्टंट आहे. तेव्हाच एक गुणी पेशी निर्माण होतात. गणितीय प्रश्न लवकर कळत नाही सर. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, एवढ्या 2 टेस्ट झाल्या की एक सेशन आपण फक्त जे गणितीय प्रश्न आहे म्हणजे त्याच्यावरती जे सूत्र आहे, मोजके आहे, जास्त अवघड करू नका. जे जे 1 लाइनर आहे त्याचवरती प्रश्न विचारला जाईल. त्यामुळे एक सेशन आपण ते गणितीय प्रश्न असणारे जे सूत्र आहे आणि त्याचा सेशन कंडक्ट करूया. अशा अडचणी तुम्ही सांगितल्या म्हणजे आम्हाला कळते की तुम्हाला कशाची आवश्यकता आहे. ठीक आहे. जास्त करण्याची गरज नाहीये, मोजके काही सूत्र आहे तेवढ्यावरतीच आपण वर्क करूया.